नमस्कार मित्रांनो, आम्ही आता निघालो कोकणात शिमग्याला. तर इथून आमचा प्रवास सुरू होणार आहे मुंबई टू कोकण. आमची त्याच प्रकारे पॅकिंग वगैरे झालेली आहे, बघू शकता. पुढील प्रवासात आम्ही तुम्हाला काळा दिसतोय मित्रांनो. जाम भूक लागलेली, मग आम्ही रस्त्याने उघडला ब्रेड आणि बटर आणि सोबत चाट मसाला. घ्या चाट मसाला बादशाह, याची ॲडव्हर्टाईज चालू आहे आमच्याकडनं.
मित्रांनो, हे आपलं घर आहे. बघू शकता सकाळचं वातावरण, आजूबाजूला धुके धुके, घराच्या बाजूला बघा. नमस्कार मित्रांनो, हे बघा आमचा भाऊ, मोठा भाऊ घरी पालखी येणार आहे म्हणून त्याची तयारी चालू आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोल Happy बोल काय Holi. हॅपी होली. बोल शिमग्याच्या काय खूप खूप शुभेच्छा. दोन शब्द बोल काहीतरी. आता बोल. काय आलं रे, ह्याला कुठे घेऊन? आकांक्षी तयारी चालू. चला आता आपण चाललो आहोत बाजारात. आपल्याला घरातलं काही सामान घ्यायचं आहे. परत पालखीसाठी काय काय आपल्याला गोष्टी घ्यायच्या आहेत. हार, फुलं, परत प्रसादी, गूळ, लाडू वगैरे त्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आपल्या गावात पण दुकान आहे, पण तिथे आपल्याला काही गोष्टी नाही भेटत, ते आपल्याला बाजारात भेटतात. बाजारात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. आणि बाजार इथून नाही म्हणता म्हणता एक 10 ते 12 किलोमीटर लांब आहे. पाचल, तिथे सर्व गोष्टी आपल्याला भेटून जातील. तर तसंच आपला हा प्रवास आता पाचलला चालू झालेला आहे. तर तुम्हाला आता हा व्हिडिओमध्ये आपण दाखवू. हा आपला सोलवडे गावातला रोड आहे. आता इथून आपण पुढे बाहेर निघू मेन रोडला पुढे. राईट आहे ना, तामनेला लाईट जाणार ना, तामनेला जाणार ना राईट. पाचल तेच तिथेच आहे. तिथेच आहे. सौंदर्या गेलं की परत पाचलला, सौंदर्य फिरून पाचलला यावं लागतं. असतो. चला मित्रांनो, आपली आता झालेली आहे पाटलातली बऱ्यापैकी सामान आपण घेतलेलं आहे. तर आपण आता निघालेलो आहेत घरी जायला. गावी आल्यानंतर जरा असं बाहेर फिरायला वगैरे जरा बरा वाटतं. भले ऊन भरपूर आहे गावी, जेवढी थंडी असते रात्री गावी, तेवढेच दुपारचं ऊन पण भरपूर असतं आहे. तर आता चला आपण जावात काय घरी जावात काय, परत गूळ फोडायचा आहे, प्रसादी वाटायचे आहेत. सगळं झालं की परत सगळ्या तयारीला लागायचं आपल्याला. परत मुंबईला पण यायचं, त्या हिशोबाने निघायचं आहे आपल्याला. ए समीर शेट्टे. नमस्कार मित्रांनो, आता गुळफोडी काम चालू आहे. तर प्रसादाची तयारी चालू आहे. तर इथं आपले समीर मगदूम आणि विनू मिठारे साहेब आलेले आहेत. चेतन मिठारे पण आलेले असते. आमची गुळफोड हात काय लावत नाही. भावाला बोललो हात लावत नाही म्हणून ते आता काय हातभार लावलेला आहे थोडाफार गुळाला फोडण्यासाठी. तर मित्रांनो, आपल्या घरी आता पालखी येत आहे. आमच्या बाजूला आमच्या काकांच्या घरी आता पालखी आहे. तिथून पालखी आता
2 तासाच्या गजरात आता निघेल आणि थेट आपल्या घरामध्ये येईल. तर आमची सगळ्यांची तशी तयारी झालेली आहे. आरतीचे ताट वगैरे दादांनी आता पाण्याची तांगा घेतलेला आहे. तर तसंच आता पुढे आपल्या भाऊंनी वगैरे पालखी घेतलेली आहे. घरामध्ये आपल्या पालखीचा प्रवेश होईल.
सोलिवड्या गावातील महिला मंडळी. गावात कमी, मुंबईत जास्त असतात. चला तर मित्रांनो, आपण चाललो आता फिरायला गावात. भावाकडे शरबत चाललेलो आहे पुढे त्याच्या घरी. नमस्कार मित्रांनो, चला आता कुठे आलो आपण भाऊ? खारेपटण. काय काय बाजारासाठी खारेपटणाला आलो पालखीच्या. भावाने आमची थैली बिली आणलेली आहे आता. फुल बाजार घेऊन आठवडा बाजार घेऊन जायचा. करून टाकणार ना तुझं हे. तर आता आपण मार्केटमध्ये जागा. काय काय घ्यायचे भाज्या भाव आता? आपण बघू. आठवडाभर म्हणलं, आठवडाभर राहायला पाहिजे भाव भाज्या. हो हो, हा अगदी योग्य बोललास तू. सांगा, मला ही पूर्वकल्पना दे रे. अरे गेले का माहिती पुढे ना अजून. हा पुढे का? हा तिथं जायचं ना, हा कर्जतला. कर्जतला. हा इथे खारेपटणातला भरपूर मोठा बाजार भरतो शनिवारचा. बघू शकता किती मोठा मार्केट आहे. इथे भाजी, धान्य भंडार, फ्रूट्स असे बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला गोष्टी इथे भेटून जातील. तुम्हाला शनिवारचा हा मोठा बाजार भरतो. काय काय बनवते? हा आलंय. रुमाल तुझा. हॅलो, मग 2-3 निवडक गोष्टी सांग. मग त्या टाकतो पहिले, नंतर बनवून घे. काय बाजारात पोहोचलो आम्ही. चला भावनं, बाजार झालेला आहे अशा प्रकारे. आता घरी जायची व्यवस्था चालू आहे. हां, आणि अजून काय काय सामान राहिलेलं आहे देशातून चावी त्या कशी आता- काढायची ते भाऊ. गाडीत गेल्यावर काढायला लागेल आता. हे इथे कुठे पुढे आहे ना? चला, चला. MH3 MS 03 03. आठपोपर कुर्ला काजूपाडावाले. चला चला, आता काय राहायचं बाबा? आता आपल्याला दूध 1 किलो दूध हां, आणि काय ते बेबी सोप, बाळाचं साबण. साबण. ते मेडिकलमध्ये जावं लागेल ना. चला मित्रांनो, त्याला कांदा, टोमॅटो, बटाटा काय पाहिजे ते सांगा. त्याला खारेपटण भरभरून भाज्या आले. चला
घाट मारणार तर अरे एक वांग बाहेर पडायचं. मान बांधून ठेवतो. ते राहिलेलं आहे असं 2 मिस कॉल घ्यायचे. आता आपण चाललो आहोत नापणे वॉटरफॉल बघायला. आणि तिथेच आता नवीन आपला कोकणामध्ये एक ग्लास ब्रिज झालेला आहे, तो आपण बघायला चाललेलो आहेत. चला मंडळी, हात दाखवा आपला कोण कोण आहे सोबत त्या. हा मेन आहे. आणि ते आपलं फुलाचं आत्ता काढलेलं आहे काचोसाठी. सेंटर धरून काढलेलं आहे. इकडे तरी काय नाही होता काचोचा फुलाचा, नाही हो. हा, आपण आलो तर आता नापणे वॉटरफॉल. आणि इथे आपला नवीन काचेचा ब्रिज पण झालेला आहे. तुम्हाला आता पुढे मी दाखवतो ब्रिज कशा प्रकारे बनवलेला आहे तो. ए ठीक आहे समोर गाडी. हो हो हो. हे काय बघ, बाय वन गेट वन फ्री. हे बघ मम्मी. पूर्ण वाहन असेल. चला, अशा प्रकारे आम्ही तुमची तुर्तास हे घेतो, ह्याला घेतो कारण आम्हाला फोटो काढायचे. ओके, फोटो काढू.
नमस्कार मित्रांनो, आज आमचा मॅगीचा बेत झालेला आहे. त्याच आणि प्रकारे खूप आमचे चेतन मिठारी आहेत. हे बघा मॅगी दोघं साहेब जरा. नमस्कार मित्रांनो, जाम थंडी आहे गावात. शेकोटी करायची वेळ, तुम्ही धुके बघू शकता. जाम थंडी आहे हो. पण हे हवामान शुद्ध आहे ना गं. हम्म? आपल्या गावाचं हवामान शुद्ध आहे ना. हो रास आहे. चला मित्रांनो, बाय बाय. आता बाय बाय कोकण. डायरेक्ट कोकण टू मुंबई. मॅडमांना दाखव जरा. मॅडम अशा पाठीवर येतात लगेच. कायम आता बंड्या हे हा दाखव बाय बाय कोकण. आम्ही नाही बाय घरी, आम्ही परत येणार चला आहोत. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत मुंबईला. तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण एवढं छान आहे, निसर्गरम्य पूर्ण वातावरण. बाजूला आजूबाजूला तुम्ही बघू शकता एवढी झाडे आहेत आणि छान असं वातावरण आहे कोकणामध्ये. इथून असं कोण आलं तर लगेच जावं असं कोणाला वाटणार तर नाही, कारण की एवढं निसर्गरम्य वातावरण आहे आणि थंड वातावरण आहे तिथे. तर परत भेटू आपण कधीतरी, येऊ चांगले एक सुट्ट्या काढून वगैरे 8-10 दिवस राहण्यासाठी. तर पुढे आपण, तर मित्रांनो आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.